रात्रीचा 1 वाजला होता. निलेश आणि त्याची बायको कामिनी दोघे गाढ झोपले होते. तेवढ्यात निलेशला जाणवलं की कुणीतरी त्याला हलवत आहे. त्याने पटकन डोळे उघडले आणि बघितलं तर कामिनी रडत त्याला म्हणाली, "उठा ना, बघा ना, माझ्या पोटात खूप जोरात दुखतंय." निलेश ताडकन उठून बसला. त्याच्या बायकोच्या कपाळावरचे घामाचे थेंब बघून आणि तिची खराब होत चाललेली तब्येत बघून त्याला आता राहावेना. त्याने लगेच ॲम्ब्युलन्सला फोन लावला आणि बाजूच्या खोलीत झोपलेल्या आईला उठवत म्हणाला, "आई उठ ना, हे बघ कामिनीची तब्येत खूपच बिघडली आहे." निलेशची आई कशीबशी उठली आणि बाहेर आली. ती आळत देत म्हणाली, "डिलिव्हरीच्या वेळी अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात. जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. सुनबाईला गॅसचा प्रॉब्लेम झाला असेल." तेवढ्यात कामिनी विवळत म्हणाली, "नाही आई, हा जरा वेगळाच त्रास जाणवतोय मला फार भीती वाटत आहे." तेवढ्यात त्यांच्या घराच्या बाहेर ॲम्ब्युलन्स आली. निलेश त्याच्या आईला म्हणाला, "आई तू घरीच थांब, मी कामिनीला घेऊन दवाखान्यात जातो." मग ते दवाखान्यात गेले. तिथे पोहोचताच डॉक्टरांनी लगेच तिच्यावर उपचार सुरू केले. डॉक्टरांनी सांगितले की काही प्रॉब्लेममुळे तिच्या गर्भात अडचण निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत तिला पूर्णपणे आराम करणे खूप गरजेचं आहे, नाहीतर होणाऱ्या बाळाच्या जीवाला धोका येऊ शकतो. डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून निलेश फारच घाबरला. कारण लग्नाच्या 7-8 वर्षानंतर आणि बराच इलाज केल्यानंतर आता कुठे त्यांना आईबाबा होण्याचं भाग्य मिळणार होतं. या बाळाला घेऊन कामिनीने बरीच स्वप्न बघितली होती. निलेशला ती सगळी स्वप्ने तुटून विस्कटून द्यायची नव्हती. म्हणून मग त्याने जणू शपथच घेतली होती की कामिनीला आणि त्याच्या बाळाला तो काहीही होऊ देणार नाही. 3 दिवसानंतर कामिनी दवाखान्यातून घरी आली. आता तर तिचा 5वा महिना चालू होता आणि अजून बरेच महिने बाकी होते. तिची खूप काळजी घेणं फार गरजेचं होतं. निलेशच्या घरी फक्त त्याची बायको आणि आई दोघीच होत्या. बाकी कुणीच नव्हतं जे त्यांना मदत करू शकेल. कामवाली बाई तर कामाला येत होती, पण ती पूर्ण वेळ तर कामिनीची काळजी घेऊ शकत नव्हती. त्यात कामिनीची सासू तर तिच्या गुडघेदुखीने त्रस्त झाली होती. त्यात अशा परिस्थितीत कामिनी प्रवाससुद्धा करू शकत नव्हती, नाहीतर त्याने तिला तिच्या माहेरी पाठवून दिली असती. शेवटी त्याने कामिनीच्या आईशी बोलणी केली, पण तिच्या आईला सुद्धा तिच्या काही जबाबदाऱ्या होत्या. मग त्या म्हणाल्या, "मी एक काम करते, मी माझ्या लहान मुलीला कविताला तिकडे मदतीला पाठवते." हे ऐकून निलेशला खूप आनंद झाला. त्याने त्यांना धन्यवाद दिले. कविता जर दाजीसोबत त्याच्या घरी जायला मिळणार आहे हे ऐकून एकदम खुश झाली, कारण तिला आता एवढे दिवस ताई आणि दाजीसोबत राहायला मिळणार होतं. कविता कामिनीच्या घरी येताच तिने लगेच तिच्या ताईची आणि तिच्या घरातली सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली. कविता 19 वर्षाची, कायम हसतमुख असणारी, थोडीशी चंचल मुलगी होती. ती घरातली कामं तर करतच होती, शिवाय तिच्या बोलण्याने सगळ्यांना हसवत होती. पहिले तर निलेश ऑफिसला जायचा आणि तो गेल्यावर कामिनी घरी एकटीच राहायची. पण आता बहीण आल्यामुळे तिला देखील छान वाटत होतं. त्यांच्या घरात आता एकदम छान आनंदी वातावरण बनलं होतं. तसं तर सगळं काही ठीक चालू होतं, पण कामिनीची सासू जेव्हा कधी कविताला मोबाईल घेऊन बसलेली बघायची तेव्हा मात्र ती खूप चिडायची. त्यांना वाटायचं की कविता इथे तिच्या बहिणीची मदत करायला आली आहे, घरातली कामं करायला आली आहे, मग ती आराम करत का बसेल. त्यामुळे जेव्हा कधी कविताला ती निवांत आराम करत बसलेली बघायची तेव्हा तिला काही ना काही काम सांगून उठवायच्या. कविता मात्र त्यांच्या असल्या वागण्याला समजत नव्हती. ती सगळी कामं गप गुमान करत असायची. एकदा दुपारी जेवण झाल्यावर कविता निवांत आराम करत होती. कामिनीची सासू तिच्या खोलीत आराम करत होती. कविताने दुपारच्या जेवणानंतर किचन आवरलं नव्हतं, कारण आज ती खूप थकलेली होती. म्हणून थोडा वेळ तिच्या खोलीत जाऊन मोबाईल घेऊन बसली होती. त्याचवेळी नेमकी कामिनीची सासू किचनमध्ये पाणी पिण्यासाठी गेली. किचनमध्ये सगळीकडे पडलेल्या भांड्याचा पसारा बघून तिला चांगलाच राग आला. त्यांनी कविताच्या खोलीत बघितलं तर तिथे ती निवांत बेडवर झोपून मोबाईलमध्ये डोकं घालून बसली होती. त्यामुळे तर तिला जास्तच राग आला. ती रागातच ओरडली, "कविता, तू इथे निवांत झोपली आहेस? तिथे किचनमध्ये जाऊन बघ, किती पसारा पडलाय तसाच. आपण जर एखादी जबाबदारी घेतली ना तर ती व्यवस्थितपणे पूर्ण केलीच पाहिजे. तू इथं टाइमपास करायला तर आली नाहीस."
हे ऐकून कविता थोडी दचकली. तिने मोबाईल तिथेच बेडवर ठेवला आणि ती किचनमध्ये गेली. पण आज तिला कामीच्या सासूचं बोलणं थोडं वेगळं वाटलं. ती किचनमध्ये गेली आणि तिथली सगळी कामे उरकली. ती उरकून माघारी आली तर तिने ऐकलं की ताईची सासू कोणाला तरी फोनवर तक्रारीच्या सुरात बोलत होती. ती म्हणत होती, बघ ना, सुनेची बहीण इथं आली आहे आणि महाराणी थाटात राहत आहे. अरे, तिला इथे काम करण्यासाठी आणले, पण ती तर इथे आरामात फुकटचं खात आहे. दिवसभर नुसतं लाज नसल्यासारखी फिदी फिदी हसत असते आणि कायम बघावं तेव्हा मोबाईलमध्ये असते. तिच्या मागे नाही लागले तर दिवसभर ती कुठलंच काम करत नाही. उलट नुसतं खातच बसेल आणि वरती आमच्यावरच उपकार केल्यासारखी बोलेल की मी तर इथे मदत करायला आली आहे. आम्ही तर तिला इथे काम करायला आणले आहे, पण ती तर मोठी कामचोर आहे. हे सगळं बोलणं ऐकून कविताला खूप मोठा धक्का बसला. तिला फार राग आला. तिने विचार केला की येऊ दे संध्याकाळी दाजींना, आता मी त्यांच्यासमोरच बोलणार आहे. संध्याकाळी निलेश कामावरून घरी आला तेव्हा कविता तिच्या खोलीतच होती. चहा नाश्ता मिळाला नाही म्हणून तो कविताच्या खोलीत गेला. तिला अशी शांत बसलेली बघून तो तिला विचारू लागला, काय झालंय मेहुणीबाई? आज तर तुम्ही खूपच शांत शांत झालाय. कविता म्हणाली, दाजी, आज मी चेष्टाच्या मस्करीच्या मूडमध्ये अजिबात नाही. पहिले चला, मला आंटीसोबत काहीतरी बोलायचं आहे. ते मी तुमच्यासमोरच बोलणार आहे. त्यासाठीच मी तुमची यायची वाट बघत होते. तिला टेन्शनमध्ये बघून निलेशला सुद्धा टेन्शन आलं. तो तिच्यासोबत त्याच्या आईच्या खोलीत गेला. कवितानं सरळ सरळ विचारलं, आंटी, मी तुमच्या घरात आले आहे तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तिच्या ताईची सासू अचानक घाबरली आणि म्हणाली, नाही बाळा, तू असं का बोलते आहेस? कविता म्हणाली, तुम्ही दुपारी फोनवर बोलत असताना मी ते सगळं ऐकलंय. मला हे सांगा की मी या घरची नोकराणी आहे का? मग तुम्ही कसं काय म्हणत होता की मी येथे फुकटचं जेवण खात आहे, काम करायसाठी आली पण काम करत नाही, त्यासाठी तुम्ही काय माझ्या मागे मागे लागत असता? मी 2 मिनटं जरी बसले तर तुम्ही लगेच येऊन मला काही ना काही काम सांगत असता. मग काय मी इथे 2 वेळ जेवते म्हणून तुम्ही ते वसूल करण्यासाठी मला दिवसभर नाचवत राहणार का? ही कुठली पद्धत झाली? आज माझा खूप अपमान झालाय, असे बोलून कविता रडू लागली. तिने या सगळ्यात तिच्या ताईला, कामिनीला सहभागी केलं नव्हतं, कारण आत्ता तिला मानसिक धक्का देणं कविताला योग्य वाटत नव्हतं. कविताचे हे बोलणं ऐकून कामिनीच्या सासूने मान शरमेने खाली घातली. निलेशला ही गोष्ट समजल्यावर त्याला सुद्धा त्याच्या आईचा खूप राग आला. निलेश कविताला म्हणाला, कविता, मी तुझी माफी मागतो. तू आता शांत हो, आईशी मी बोलतो. कविता काही न बोलता रागात किचनमध्ये गेली, कारण तिला जेवणाची तयारी करायची होती. अर्ध्या तासांनी निलेश तिथे गेला आणि म्हणाला, कविता, आज रात्री जेवण झाल्यावर थोडं टेरेसवर ये, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. कवितानं जेवण बनवलं होतं. सगळेजण जेवत होते. आज कविताचा मूड ऑफ होता आणि ती शांत शांत होती. म्हणून कामिनीने तिला विचारलं, काय झालंय कविता, आज तू एवढी शांत का आहेस? कविता तिच्या बहिणीला म्हणाली, काही नाही ताई, आज माझं थोडं डोकं दुखत आहे म्हणून. कामिनी जेवण झाल्यावर तिच्या खोलीत आराम करायला गेली. तिची सासू देखील आता थोडी शांत झाली होती. कविता टेरेसवरती गेली आणि वरती आकाशात चमचमणारे तारे बघू लागली. रात्री उशिरापर्यंत कविता टेरेसवर जाऊन आतुरतेने तिच्या दाजीची वाट बघत होती. ती विचार करत होती की ताई जर प्रेग्नेंट नसती तर कदाचित ही वेळ आलीच नसती. पण सध्या तरी ती तिच्या ताईच्या अडचणीमुळे गप्प होती. तिचे दाजी थोड्या वेळात तिथे आले. त्या अंधाऱ्या कोपऱ्यात तिचे दाजी तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघू शकत नव्हते. निलेश तिथे येताच त्याने हात जोडले आणि तो म्हणाला, माझ्या आईकडून मी तुझी माफी मागतो. मी माझ्या आईला समजावलं आहे की जर तुझ्या ठिकाणी तिची मुलगी असती तर तिला किती वाईट वाटलं असतं. ती तुझ्यापेक्षा खूप मोठी आहे. ती तुझी माफी नाही मागणार, पण इथून पुढे ती तुझ्यासोबत अशी नाही वागणार. हे ऐकून कविता म्हणाली, ते सगळं तर ठीक आहे, हे सगळं मी तिथे मागाशी ऐकलंय, पण आत्ता मला तुम्ही एकटीला इथं का बोलवलं आहे? निलेश म्हणाला, हे बघ कविता, जे काही झालं ते खूप चुकीचं होतं. माझी
तुला फक्त एवढीच विनंती आहे की तू तुझ्या आईला काही सांगू नकोस. जर का त्यांना हे समजलं तर त्यांना फार वाईट वाटेल. अशातच मग आमची इज्जत काय राहणार. मी तुला इथं मदत करण्यासाठी बोलवलं आहे आणि जर तुझा या घरात अपमान झाला असेल तर त्यात सगळी चूक माझीच आहे. म्हणून मला असं वाटतंय की तुझ्या आईच्या नजरेत आमच्या परिवाराची इज्जत कमी होऊ नये. जे काही झालं ते खरंच खूप दुर्दैवी होतं, पण तुझ्या घरी यातलं काही सांगू नकोस प्लीज. मी आईसमोर तुला हे सगळं सांगितलं नाही कारण मला भीती वाटत होती की तिला हे सगळं आमची कमजोरी वाटली असती आणि तिने पुन्हा तुला या गोष्टीवरून त्रास दिला असता आणि तुझ्या आईला काही सांगितलंच नसतंस. सगळं ऐकून झाल्यावर कविता थोडा विचार करून म्हणाली, दाजी तुम्ही खरंच खूप चांगले आहात आणि माझ्या ताईला सुद्धा याच घरात राहायचं आहे. मला तुमच्या आईच्या बोलण्याचं वाईट तर नक्कीच वाटलंय, पण तुम्ही म्हणताय म्हणून मी माझ्या आईला यातलं काही सांगणार नाही. कविताचं ते बोलणं ऐकून निलेशच्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. त्या दिवसानंतर कधीच कामिनीची सासू तिच्याशी वाईट वागली नाही. कामिनीने एवढी छान सेवा झाल्यामुळे वेळ आल्यावर एका छान गोंडस मुलीला जन्म दिला. कविता प्रत्येक वेळी तिला साथ देत होती. कामिनीच्या सासूला मात्र कुठेतरी तिच्या या वागणुकीमुळे मनातून थोडा पश्चाताप होत होता, कारण कविताने त्यानंतर कधीच तिला कुठल्याच कामात कमीपणा दाखवला नाही. अशा वाईट वेळात त्यांना मदत करणारी कविता त्यांच्यासाठी एखादी देवदूतच ठरली होती.